आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय दौंड सर, कुलकर्णी सर, मांडे कुटुंबियांचे सर्व, त्यांची मुलगी, त्यांची सून आणि बहीण, त्यांची मुलगी आणि सून, सर्व अत्यंत चांगल्या रीतीने आपल्या सगळ्यांची तपासणी करणारे, परीक्षा घेणारे, मार्क देणारे आणि लवकरच बक्षीस देणारे उत्साही परीक्षक मानवदे मॅडम, ज्यांनी मला आग्रहाने बोलवलं, ज्यांचा शब्द मी शक्यतो टाळतच नाही, अशा आमच्या दोन मॅडम, त्यांनी आदेश दिला की तुम्हाला यायचं आहे. म्हटलं निश्चितपणे येतो. प्रमोदजी, उदयजी, माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि अतिशय गोड पद्धतीने लोकनृत्य साजऱ्या करणाऱ्या माझ्या गोड गोड मुलांनो आणि मुलींनो, मुला मुलींसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत किमान. मी खरोखरच शाळेचे गॅदरिंग किंवा कार्यक्रमाला जाणं जवळपास टाळतो एखाद्या वेळेस अपवादात्मक परिस्थिती सोडल्यानंतर. पण एक नाव याच्यामध्ये असं आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे, की ज्यांच्यामुळे मी खेचून आलो. म्हणजे मला यायचंच आहे, काही मला कारण सांगूच नका, मला प्रभाकर मांडे नाव ऐकल्यानंतर मला यायचंच आहे. त्याचे ते माझ्या मित्रांचे वडील आणि आम्ही सगळे राष्ट्रीय सेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे लहानपणापासून एक आदरणीय व्यक्ती म्हणून माझ्या मनामध्ये स्थान होतं. कारण शहरात काही मोठ्या व्यक्ती आल्या की त्यांच्या मनात आले, ते मांडे सरांना भेटायचे बरं का, मग आम्ही जायचो. मी मुळात इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळं तसं मला संगीत, नृत्य, कला ह्याच्याशी म्हणजे ऐकण्यापुरतं बघण्यापुरतं संबंध होता. म्हणजे कधी नाचणं गाणं हे काही जमलं नाही, कारण आवाज इतका छान होता की सगळे पळून जाण्याशिवाय रस्ताच नाही. म्हणून आम्ही पुढारी झालो, गाण्याच्या नादाला लागायचंच नाही असं. आणि खेळाडू असल्यामुळे इतके हात पाय तुटले होते की डान्स करण्याचा विषयच नव्हता. म्हणजे हात आमचा सरळच राहत नव्हता, पाय वाकडा तिकडच असायचा, त्याच्यामुळे प्रश्न असतो. म्हणजे मला एकदा लहानपणी माझ्या संगीत शिक्षकांनी बोलवलं आणि त्यामुळे संगीत ही जीवनाची मूलभूत गरज आहे, तो शिकलं पाहिजे. त्या बिचारांनी मला तबला वाजवण्यासाठी, खूप मोठे शिक्षक होते, बदा हिंगे नावाचे, म्हणजे चिपळूणकर सरांच्या लेवलचं नाव होतं त्यांचं. ते खास आमची आदर्श शाळा म्हणून प्रेमाने शिकवायला आले होते. माझ्या मित्राचे वडील होते ते. त्यांनी तबला दिला आणि म्हणे तबला वाजवतो शिकवतो. मी पहिल्यांदाच तबला वाजवतो, तबलाच उडाला तो त्यांनी. तेव्हा म्हटलं तुझा आणि संगीताचा काही आयुष्य संबंध दिसत नाही. मग त्यांनी ड्रॉइंगच्या टीचरला बोलवलं आणि म्हणे याला जरा पहिल्यांदा चित्रकला शिकव, मग जमलं तर संगीताकडे बोल. पण इतका लहानपणी खेळणं हा आमचा जीव की प्राण होता की खेळणं सोडून दुसरीकडे कुठे करणं हा विषयच आमच्या डोक्यात बसायचा नाही. आणि त्याच्यामुळे तसं सगळ्यात पहिल्यांदा मांडे सरांची माझी बऱ्याचदा भेट झाली. पण उंडणगाव साहित्य संमेलनाचं त्यांना अध्यक्ष केल्यानंतर माझा आणि त्यांचा संवाद झाला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी गोड आणि खूप खुशखबरीची बातमी आहे, पण ती 2 मिनिटांनी एकदा मला मांडे सरांच्या विषयी सांगू द्या. आणि या मांडे सरांना मी विचारलं की सर, आता तुमचे दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, मी इंजिनियर आहेत, आता हे वासुदेव, आता हे मंगळागुरीची गाणी, आता लहानपणापासून बघितलं म्हणलं ह्याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का नाही काही. आता आज इकडे डीजेचा जमाना झाला आहे, ते कुठले कुठले रोज रोज नवीन नवीन पद्धती आल्या आहेत, रॅप म्युझिक, टॅप म्युझिक, आमच्या तर डोक्या बाहेर म्हणलं सध्या. ह्याच्यामध्ये वासुदेव आणि मुरळी वाघ्या आणि गोंधळ टिकतील का म्हणलं. लहानपणी ऐकले बस झाले, आता काहीतरी ते चेंज व्हायला पाहिजे असं नाही का. हे लोकनृत्य असतं काय आणि लोक साहित्य वगैरे काय झालं ना, जुन्या गोष्टी झाल्या म्हणलं. आता भिल्ल आदिवासी राहिले कुठं, सगळ्या जाती मोडत आल्या, त्या आपण रिझर्वेशन वगैरे देऊ ती गोष्टी वेगळी. पण सगळं जग टेक्नॉलॉजीने कुठल्या कुठे चाललंय. ते हसले आणि म्हणलं तुम्ही तर ज्ञानी आहात म्हणून मी तुम्हाला विचारतो. म्हणलं की ह्या गोष्टीची खरंच गरज आहे का आणि ह्याच्यात काही असतं का म्हणलं. ते म्हणजे तुझ्यासारख्या राजकीय क्षेत्रात आमदार असलेल्या माणसाचे गैरसमज आहेत, पण तू आता माझ्या मुलाचा मित्र असल्यामुळे मोकळं बोललास म्हणून मी तुला एकट्यात विचारलं म्हणून मी सांगतो. म्हणलं बाहेर तर मी सांगतोय खूप छान छान आहे म्हणून, पण खरं काय त्याचं मला सांगा. आणि त्याच्यानंतर ते लोकसाहित्य, लोकसंगीत आणि जुन्या वेगवेगळ्या समाजाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बरं झालं तू विचारलंस. म्हणून मला एक 15 मिनिटं त्यांनी अनुभव सांगितले. ते अनुभव ऐकून मी इतका जबरदस्त थक्क झालो की अरे बाप रे, म्हटलं सर ह्याच्यामध्ये तर फक्त साहित्य नाही आहे, ह्याच्यामध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, परंपरा आहे, इतिहास आहे, वेद आहे. आणि वेदांपेक्षा सुद्धा मोठं काय असेल तर ते लोकसाहित्य आणि लोकसंगीत आहे. ते सगळ्यात सोपं आहे, ते डायरेक्ट ईश्वर प्राप्ती करतं आणि सगळ्यातली मोठी मोठी ज्ञानाची प्राप्ती सुद्धा इथं होते. त्यांनी फक्त बॉटनी हा विषय घेतला मला आणि लोकसाहित्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठल्या वनस्पतीचं काय वापरलेलं आहे आणि त्याच्या मागचं विज्ञान काय आहे आणि नुसतं विज्ञान नाही, त्याच्या पाठीचं अध्यात्म काय हे सांगायला सुरुवात केली. मी थक्क होऊन गेलो. म्हटलं मांडे सर खरंय, अरे मला कुठून समजलं म्हणे. मग तुला जे वाटतंय की आता ह्या 80-82 वर्षापर्यंत मी सातत्याने जंगला वंगला फिरत ह्या लोकांपर्यंत का जातो, तर मला आनंद मिळवून जातो.
मला ईश्वर प्राप्ती कुठे होते तर लोकसाहित्यातून होते. मला ईश्वराला जवळ जायचा मार्ग कुठे सापडतो त्या लोकनृत्यातून आणि लोकसंगीतातून सापडतो. हे सहजासहजी झालेलं नाही, इतके हजार वर्ष टिकलेलं नाहीये. जसं तू सायन्सचा विद्यार्थी, एखादी नदी हजारो वर्षाच्या प्रवाहाने लाखो ठिकाणी वळण घेऊन शेकडो पाऊस पचून डोंगरातून निघते आणि समुद्रापर्यंत मिळते. ते नदीचा उगम आणि नदीची स्थापना ही कुठल्या ईश्वराची पेक्षा कमी नसते, ती महाईश्वर असते. म्हणून आपण नदीला ईश्वर मानतो. का मानतो? कारण ती निसर्ग आहे प्रत्यक्षात. तसं हे लोकसाहित्य आहे, हे हजारो वर्ष टिकलंय. तर ह्याच्यामध्ये साक्षात परमेश्वर सुद्धा या लोकसाहित्याला शरण येतो आणि त्याच्यात ज्ञान आहे आणि विज्ञान आहे. तुम्ही जे बघता ते फक्त हिमनगाचा खट्टी पाय मिळते, ते पण एक छोटं आहे. संपूर्ण साहित्याचा अभ्यास करायला गेल्यानंतर तुम्हाला एकेका गोष्टीचा एवढा आनंद होईल. ते ज्या पद्धतीने बोलत होते तेव्हा मला असं वाटतं की साक्षात सरस्वती किंवा ज्ञानदेवता बोलते. आणि मी माझा अनुभव सांगतो. मला काही ह्या क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं की फार कळत होतं असं नव्हतं. जसं काही व्यक्ती बोलतात आणि असं वाटतं की आपल्याला बापरे हे किती अधिकारवाणी व्यक्ती बोलते. मी सरांना एवढंच म्हटलं की सर ह्याच्या पूर्वी जेव्हा अटलजी एखादी गोष्ट सांगायची तर असं वाटायचं की साक्षात परमेश्वरच सांगतोय, देव सांगतोय. त्याशी चिडून उठून अंतःकरणातून कविता म्हणायची आणि ती आमच्या डोक्यामध्ये अशी घट्ट जायची की अरे बापरे हे सांगतात ते खरं आहे. कारण ही राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती हे बाळकडू आम्हाला कुठे दिलं. तर सगळ्यात पहिल्यांदा अटलजींची भाषण ही हृदयात भिडायचे. त्यानंतर आज तुमचं भाषण ऐकलं की लोककला ह्या विषयामध्ये माझे सगळे गैरसमज भ्रम दूर झाले आणि मी लोकसाहित्याचा तुमच्यामुळं खऱ्या अर्थाने आज समर्थक झालो, अभ्यासक झालो आणि चाहता झालो. मला याच्यातलं काय करता येईल माहित नाही, पण मी प्रामाणिकपणे आज मला पटलं की नाही हे खूप मोठं आहे. हे माझ्या एकट्याच्या सांगण्याने बंद होणार नाही, चालू होणार नाही. जेवढं मी याच्यात रममान होईल तेवढं मी समृद्ध होईल, मी श्रीमंत होईल आणि मी मोठा होईल. मला वाटतं परीक्षकांना सुद्धा आज एक वेगळी श्रीमंती मिळाली असेल, त्याबद्दल त्यांनी सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. म्हणजे एवढं सगळं बघायला मिळणं, त्याचं परीक्षण करायला मिळणं, मी नशिबाने तुम्ही काय आम्हाला हे नशीब देत नाही दोन मॅडम. ते तुम्हाला काही कळत नाही, आम्ही तुम्हाला बोलवणार नाही. तुम्ही बक्षीस वितरणाला या, त्याच्या कामाचे तुम्ही आहात. आणि म्हणून मला सांगतं की नाही बरोबर आहे, खरंच आहे. आम्हाला काय करणार, आम्ही चुकीचं बक्षीस देऊन ठेवलं तर उगाच अडचण व्हायची. त्याच्यामुळं मी त्यांचं कौतुक करतो परीक्षकांचं की तुम्ही निश्चितच चांगलं काम केलं आणि खरंच तुमचं कौतुक करतो. माझी इच्छा आहे की सर तुम्ही हा कार्यक्रम जरूर मोठा करा. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मला सांगायचं की आज काही ना काही तर गुड न्यूज दिली पाहिजे आम्ही तुम्हाला. तर माझ्यातर्फे मी या संस्थेला 15,000 रुपयाची आर्थिक मदत ह्या वर्षी पूर्ती करतो आणि पुढच्या वर्षी तुम्ही जो सांगाल तो रोल करतो. तो त्यांनी त्यातला काही रोल हा पुढच्या याच्यासाठी द्यावा. पुढच्या वर्षी बक्षिसाची रक्कम वाढवायची का काय करायचं ठरवा. आणि सगळ्यात मी काय दिली तर तुम्ही ज्या शाळेकडे संगीत शिक्षक नाही आहे, साहित्य नाही, त्यांना तुम्ही 1,000 रुपयाची मदत दिली. मला वाटतं खूप चांगला उपक्रम आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील. काही जणांना कपडे नसतील, काही जणांना खेड्यातल्या उद्या पुढच्या महिन्यात करणं, तेव्हा पुढच्या वर्षी तर आपण वेगळं बजेट करू. पण ह्या वर्षी तुम्ही अचानक बोलवलं तर मला असं वाटतं तरी पण तुम्ही ह्या वर्षी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये 15,000तून एक 2,000 रुपये पहिल्याला, 1,000 रुपये दुसऱ्याला आणि 1,000 रुपये तिसऱ्याला वाढवून द्यावे. 11,000 रुपये तुमच्याकडे ठेवावे असं मी तुम्हाला विनंती करतो. म्हणजे त्या मुलांना काहीच मिळालं नाही असं व्हायला नको पाहिजे. आता दुसरं एक सांगतो की आता ते दिवस गेले, कोण विचारणार आहे लोकसाहित्याला. जाऊ दे, मराठीच्या मॅडम किरकिर करायला लागल्यात, चला आता आपण जाऊ, मार्क वाढून मिळतील, एक काहीतरी लावणी म्हणू, एक काहीतरी करू, थोडं डान्स करू, येते थोडं जमलं, असं नाही आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरण खूप आहे, तर एक सांगतो. तुमच्यापैकी किती जणांनी मैथिली ठाकूरचं नाव ऐकलंय? हात करा, वर करा, बरं घाबरू नका. मी फक्त हात वर करायला सांगतो, शिक्षक म्हणून नाही. कोण आहे मैथिली ठाकूर? असं कधी फार सुंदर गायिका नाही, आवाज साधा आहे, दिसायला पण सर्वसाधारण आहे. आज लाखो चाहते झाले. बिहार सारख्या सगळ्यात अवघड मतदारसंघात तिथं भारतीय जनता पार्टीला कधीही यश मिळालं नाही. तिथे ही 20-25 वर्षाची चिमुरडी निवडून आली. निवडून आली नाही, काही दिवसात ती मंत्री होईल. लाखो करोड रुपयाचं उत्पन्न झालं. मी सर म्हणले कुठलं गाणं म्हणते बघावे. तिच्यापेक्षा तर आपल्या कितीतरी मुली चांगलं गाणं म्हणत होत्या. मैथिली ठाकूरच्या सहज हरवतील अशा कितीतरी तुमच्यापैकी मुली आहेत, गाणारे नृत्य करणारे आहेत. पण तिथे एक गाणं मी परवा ऐकलं, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, आशाने देव भेटायचं नाही रे नाही रे. तुमच्यापैकी ऐकलंय की सगळ्यांनी? देव बाजारचा भाजीपाला ऐकलं बरोबर. मी म्हणलं ही संत तुकडोबाची का त्यांची मला वाटतं कविता आणि ते गाणं मी 2-4 ठिकाणी भाषणात ऐकलं होतं. पण परिणाम करत माझ्या हृदयात सुद्धा कधी त्या मैथिली ठाकूर म्हणून बिचारीला मराठी कळत नाही. बिहारची मोडकं तोडकं मराठी करत समोर वाचत डोळे खालीवर करत ती बिचारी म्हणते. पण लाखो लोक तिचे चाहते झाले. आता घाबरू नका.
आई जरी म्हणली किती लावणी म्हणतेस, तिला सांगा मी दिवसातले 2-4 तास जे काही शिकायचं अभ्यास करायचा तो करणार आहे. तुमचे स्वतःचे चांगले व्हिडिओ तयार करा, प्रयत्न करा, तुमच्या रील्स तयार करा आणि रील्स तयार करून एकच कुठलं तरी लोकसाहित्यातलं, लोकनाट्यातलं, लोकसंगीतातलं एक कुठला तरी पार्ट घ्या आणि तो इतका चांगला करा की जग तुमचं वेळ झालं पाहिजे. उद्या शारदा मंदिरची, वाल्मिकी विद्यालयाची, अशी मी 2-3 नावच ऐकले शाळेचे, उरलेले 11 शाळेची नाव घेतले असे डिक्लेअर करू. त्यातली जी कोणी मुलगी असेल त्या मुलीचं नाव आम्हाला युट्यूबवर बघायला मिळालं पाहिजे, तिचे लाखो व्ह्यूज झाले पाहिजे, तर तिला 50 लाख रुपये बापाला गिफ्ट करता आले पाहिजे. बाबा तुमच्या पडा रे मुझे. की आता इथं आलेले ते मुलं ढोलक्याने तबला काय वाजवत होते अरे बापरे, ते इथं समोरच होते. तुम्ही वाजवा, तुम्हाला तर वेगळं प्राईज द्यावं लागेल मला, पण ते काय मला माहित नाही कोणाला द्यायचं काय नाही. म्हणून ह्या वर्षी एवढं देतं, पुढच्या वर्षी जास्त देतो. ती मुलगी पेटी वाजवत होती, म्हणलं काय मैत्री ठाकूरला घेऊन बसता, ही वैद्य नाव वाटतं, वैद्य होतं का नाव, ती पेटी वाजवणारी मुलगी वृंदा वैद्य. किती सुंदर होती ती. आपल्याकडे एवढं प्रचंड टॅलेंट आहे. ही लोकसाहित्याची, लोकसंगीताची ताकद आहे. 2 सरांचं, 2 मॅडमचं, मालवते मॅडमचं आणि महर्षी विद्यालयाच्या सगळ्या ट्रस्टीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मांडे सरांच्या आदेशामध्ये तुम्ही सुरू केलंय, पण सर हा छोटा विषय नाही आहे, खूप मोठा विषय. ह्याच्यात डायरेक्ट ईश्वर प्राप्ती आहे, ह्याच्यामध्ये डायरेक्ट ज्ञानाचा महासागर आहे. आणि एवढंच नाही तर ह्याच्यामधून एक प्रचंड मोठं जीवन तत्वज्ञान आणि सगळ्या जगाला खेचून घ्यायची ताकद आहे. किती छोट्या छोट्या गोष्टीत आपण बघतो आणि त्या लोकगीतातून, लोकनाट्यातून प्रचंड मोठी प्रसिद्धी होती. आणि जे तासनतास भाषण ऐकून समजत नाही ते एका गीतातून मला पण एकदम अरे देव बाजारचा भाजीपाला नाही, मनात असलं तरच देव पावतो. किती मोठी गोष्ट, किती मोठं तत्वज्ञान एका ओळीतून त्यांनी सांगितलं. हे ऐकलेलं असतंय, पण ह्या लोकगीतातून आणि त्याच्या ठेक्यामधून मला कळालं. मी खरोखरच तुमचं कौतुक करतो, अभिनंदनही करतो. आता बक्षिसात तुमचे हात खूप उत्सुक आहेत घ्यायचे. सर्व विजेत्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना बक्षिसं निश्चित द्यावे अशी विनंती करतो. त्याचबरोबर उरलेल्यांनी नाराज होणे, पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जोरदार काहीतरी उपक्रम घ्यायचा आहे असं ठरवून घ्यावं. आणि पुढच्या वर्षीचे बक्षिसाचे निकष करताना माझी विनंती आहे की आपण त्यातले अभ्यासक आहेत, ज्यातून खऱ्या लोककलेला प्रोत्साहन मिळेल, त्या लोककलेतलं अधिकाधिक रिसर्च करून बाहेर पडलेलं असेल आणि त्यातलं काही महत्व असेल, त्यातले बारकावे कसे आहेत, ह्याचे काही मॉडेल्स आपण पुढच्या काळात करावे. कारण जे मांडे सरांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं ते ऐकून मी अगदी थक्क झालो होतो की एखाद्या छोट्या गोष्टीत म्हणजे भिल्ल समाज, ते म्हणजे भिल्ल कुठला समाज, फक्त भिल्ल म्हणून मला एवढंच माहिती आहे, त्यांनी 20-25 भिल्ल समाजाचे प्रकार सांगितले. आणि सांगितले नुसते असं नाही, मग ते प्रत्येकाचं राहणं कसं आहे, प्रत्येकाकडे काय वैशिष्ट्य आहे. मी म्हणलं एक भिल्ल समाज मी लहानपणी ऐकला होता की जो पायाने दगड मारतो, तो म्हणजे फार छोटा आहे. हा तुम्ही एक ऐकलेला गोष्ट. अशा शेकडो गोष्टींचे त्यांनी हे सांगितले. जगाची ऑलिम्पिकची नेमबाजी काय, इतकी थक्क करणारी ती लोक भिल्ल समाजातली एकापेक्षा एक कलाकृती ते सांगत होते. सिकलर नावाचा समाज सांगितला, त्याला प्राण्यांची भाषा समजते. म्हणलं सर हे शक्य आहे का? आता जोरजोरात ओरडणारे प्राणी, ते डरकाळी फोडणारे वाघाला भाषा असते, माझा तरी विश्वास नाही. ते म्हणजे असते. आणि अशा प्राण्यांची फौज करून शिवाजी महाराजांसाठी एक वेगळी यंत्रणा राबवत होती की जी दूतवायू म्हणजे फक्त म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक्सला आपण बघतो, पण त्या काळात इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा तेज अशी यंत्रणा चालवणारे शिवाजी महाराजांच्या काळात एक यंत्रणा होती की त्यांच्यामध्ये ही कॅपॅसिटी होती, ती मोबालाइज करू शकते पशुपक्ष्यांना. म्हणून माझं म्हणणं असं की लोकसाहित्यामध्ये खूप गाढ विज्ञान आहे, त्याला आधुनिकतेशी जोडलं पाहिजे. आधुनिकता, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपल्या लोकसाहित्याचा ज्ञानाचा गाभा ह्याची कुठं ना कुठं सांगड घातली पाहिजे. ही तरुण पिढी इतकी हुशार आहे सर की ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकता शिकता लोकसाहित्यामधला सुद्धा अर्थ अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगतील. आणि पुढच्या काळामध्ये ही तरुण असलेली ही सगळी पिढी आपल्याला लोकसाहित्याचे भारताचे ब्रँड अँबॅसेडर बनतील आणि जगात चमकत राहतील. त्याविषयी माझ्याकडे शंका नाही. आपल्या सगळ्यांनी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.